हरिओम. आज गुरुवार 27 जून 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की शाश्वतचं सुख कसं लाभेल. ऐकूया त्यांचे विचार. असं पहा, एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्म करणारा घ्या, त्याला त्यापासून समाधान मिळतं असं नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही. याचं कारण काय? तर आपलं ध्येय निश्चित झालेलं नसतं. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने, कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. लौकिकासाठी केलेलं कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही, कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असं वाटतच असतं ना. एकदा काय एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला की देवापाशी काही न्याय नाही, तो अगदी अन्यायी आहे. मी त्याला विचारलं, असं झालं तरी काय? त्यावर तो म्हणाला, मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो, पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधलं आहे. मी त्याला विचारलं, मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला? त्यावर तो म्हणाला, मला तसं आवडत नाही, लोक नावं ठेवतील. तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केलं त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावं म्हणून आपण देवाचं करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो. मग त्यातूनच शाश्वतचं सुख कसं लाभेल? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडं नेसलं, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वाची काय किंमत? तसंच जर देवाचं प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माचं आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे. विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात. चांगलं काय वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल ना, त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ 3 पैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. 1, देहाने साधूंची संगत, दुसरं संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण पण आहे, आणि तिसरी भगवंताचं नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणं ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव परमार्थ. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.